नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर 30हून अधिक ढोल पथकांचं महावादन. तब्बल 1,500 वादक, 1,000 ढोल आणि 250 ताशांचे महावादन. निनादला गोदाकाठ. तब्बल 1,500 वादक, 1,000 ढोल आणि 250 ताशांचे महावादन महोत्सव नाशिकच्या गोदाकाठी पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नाशिक शहरातील गोदाकाठावर महावादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 1,000 कलाकारांनी सामूहिक ढोल ताशा वादन केले. राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य महावादन झाले. तरुण वर्गाचे आकर्षण असलेला ढोल ताशा वादनाचा महोत्सव यावेळी पार पडला. यावर्षी हे महावादन क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना समर्पित करण्यात आले. एकूणच सकारात्मक ऊर्जेने मीचे आम्ही परिवर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समितीतर्फे फाल्गुन कृष्ण 12 शके 1945 शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेला पाडवा पटांगण येथे महावादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2016 पासून नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जातोय. यावर्षी या महावादनाचे हे 8वे वर्ष असून नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकोपा ही भावना वाढीस लागावी या उद्देशाने नाशिक शहरातील तसेच सिन्नर ग्रामीणमधील दिंडोरी, लासलगाव, सायकडा, पालखेड अशा जिल्ह्यातील 30हून अधिक ढोल ताशा पथकांनी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या महावादनात 1,000 ढोल, 250 ताशे आणि 1500 वादक आणि मराठी व पारंपरिक वाद्य संबळच्या सहभागातून लय, ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात 100 स्वयंसेवकांनी काम केले. या महावादनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव जाधव, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज, पुणे, कुसुमताई बाबासाहेब गोखले, राष्ट्रीय नेते, अखिल भारतीय मातंग समाज समाजसेविका, नाशिक, श्रीकांत साळवे, ताशा सम्राट, पुणे आणि केतन अशोक साळवे, गंजपेठ, पुणे आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज डॉक्टर विजयराव मालपाठक, राजेश दरगोडे हे उपस्थित होते. या सर्व 30 पथक प्रमुखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. ध्वजप्रणाम करत भारत माता की जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पहिला हात, मग 5वा हात यांचे वादन करण्यात आले. यानंतर अयोध्या राम जन्मभूमी श्री राम मंदिर स्थापना झाली असल्याने भीमरूपी तालासह पारंपरिक आवर्तनाने वादनात रंगत आणली. त्यासोबतच ढोल ताशा ध्वजांबरोबरच बरची नृत्य सादरीकरण झाले. त्यानंतर सिंहगर्जनामधील महिला वादकांनी सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल 1.5 तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल 1.5 ते 2 तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला. या महावादन कार्यक्रमाचे प्रमुख प्रीतम भांबरे होते. सूत्रसंचालन अक्षता देशपांडे, सिद्धी दामले यांनी केले. यावेळी नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यासचे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समितीचे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, जयंत गायधनी, जय कल्याणी, स्वरूपा मालपुरे हे उपस्थित होते. पुढील सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.